आज आपण बघणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन याच्या अगोदर आपण पाहिलंय, पण ते एकटं लॉगॅरिथमिक होतं, मल्टिव्हिजन मध्ये होतं, डिव्हिजन मध्ये होतं. कधी एकटं मल्टिव्हिजन, डिव्हिजन आणि मल्टिव्हिजन मध्ये असेल तर. आता जे लॉगॅरिथमिक फंक्शन बघणार आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे नेमकं काय? बेसला व्हेरिएबल, पॉवरला पण व्हेरिएबल. बेसला एक्स, पॉवरला एक्स, बेसला वाय, पॉवरला वाय, बेसला एक्स, पॉवरला वाय, बेसला वाय, पॉवरला एक्स. याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फंक्शन. काय? बेसला एक्स, पॉवरला वाय, बेसला वाय, पॉवरला वाय, बेसला एक्स, पॉवरला, म्हणजे बेस आणि पॉवर दोन्ही व्हेरिएबल आणि कमीत कमी एक तरी फंक्शन पाहिजे असं. आणि जेवढं लॉगॅरिथमिक आहे तेवढंच लॉगनं सोडवायचं, बाकीचे सगळे कंपोजिटनं सोडवायचे. फॉर एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू ए. म्हणजे हे फंक्शन कसे आलेत? ऍडिशन मध्ये आलेत. पण त्यापैकी एकच लॉगॅरिथमिक आहे, एक्स रेस टू एक्स. एक येऊ किंवा दोन येऊ किंवा सगळेच येऊ, एक आलं तरी लॉगॅरिथमिक, दोन आले तरी लॉगॅरिथमिक, सगळं आले तरी लॉगॅरिथमिक, पण कमीत कमी एक तरी लॉगॅरिथमिक फंक्शन पाहिजे. का? त्यासाठी काय करायचं? टेक बघा, u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. फर्स्ट फंक्शनला u म्हणा, सेकंड फंक्शनला v, v इज इक्वल टू ए रेस टू एक्स. थर्ड फंक्शनला w म्हणा, एक्स रेस टू ए. आणि फोर्थ फंक्शनला p म्हणा, p इज इक्वल टू ए रेस टू ए. काय केलं? फर्स्ट फंक्शनला u, सेकंड फंक्शनला v, थर्ड फंक्शनला w, फोर्थ फंक्शनला p. म्हणजे काय झालं? y इज इक्वल टू u प्लस v प्लस w प्लस p. बरोबर. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह, देन डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ u प्लस डी बाय डी एक्स ऑफ v प्लस डी बाय डी एक्स ऑफ w प्लस डी बाय डी एक्स ऑफ p. याला इक्वेशन नंबर 1. काय केलं बघा? पहिल्याला u म्हणलं, दुसऱ्याला v, तिसऱ्याला w, चौथ्याला p. म्हणजे y इज इक्वल टू u प्लस v प्लस w प्लस p. आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स, डी बाय डी एक्स ऑफ y, डी बाय डी एक्स ऑफ u, डी बाय डी एक्स ऑफ v, डी बाय डी एक्स ऑफ w, डी बाय डी एक्स ऑफ p. आता u v w p चं काय करायचं? डेरिव्हेटिव्ह काढायचं, आणि इथं भरायचं. बरोबर. u v w p चं काय करायचं? डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं काढायचं ते 1 बाय 1 बघूया आपण. नाव बघा, u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. आता हे फंक्शन कसं आहे? लॉगॅरिथमिक आहे, बेसला व्हेरिएबल, पॉवरला. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. पॉवर इकडं ना, लॉग ऑफ u इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. बरोबर. आणि आता हे डेरिव्हेटिव्ह कंपोजिट न काढा. काय म्हणायचं? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह कुठला? फॉर्म्युला लॉग एक्स चा. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. म्हणजे लॉग कॅन्सल झाला, लॉग नंतरची टर्म खाली आली. तसं लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू. कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? लॉग यू चं. कुठल्या फॉर्म्युला? लॉग एक्सच्या. एक्सच्या ठिकाणी काय आला? यू. सो डी बाय डी एक्स ऑफ यू इज इक्वल टू, हे मल्टिव्हिजन आहे. मग मल्टिव्हिजनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढलं बघा? फर्स्ट डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, म्हणजे मल्टिव्हिजनचा रूल वापरतोय, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स. राईट. आणि आता एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. एक्सच्या ठिकाणी एक्स आल्यामुळे पुन्हा काढलं नाही. लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. बरोबर. एक्स एक्स कॅन्सल, 1 प्लस लॉग एक्स, यू पलीकडे न्या, डी बाय डी एक्स ऑफ यू इज इक्वल टू यू इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. यू ची व्हॅल्यू ठेवली, यू म्हणजे एक्स रेस टू एक्स, एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण? यू चा डेरिव्हेटिव्ह काढला. आता व्ही डब्ल्यू पी चा डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला.
व्ही म्हणजे काय, ए रेस टू एक्स. व्ही इज इक्वल टू ए रेस टू एक्स. आता हे लॉगॅरिथमिक आहे का, नाही. लॉगॅरिथमिक कशाला म्हणतोय बघा, बेसला एक्स पॉवरला पण एक्स पाहिजे, बेसला वाय पॉवरला एक्स पाहिजे, बेसला वाय पॉवरला वाय आणि बेसला एक्स पॉवरला वाय, असं आलं तर लॉगॅरिथमिक. पण आता हे लॉगॅरिथमिक फंक्शन नाही, मग आपण रेग्युलर मेथडनं काढा. डी बाय डी एक्स ऑफ व्ही, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ए. कुठला फॉर्म्युला वापरला, ए रेस टू एक्सचा, ए रेस टू एक्स लॉग ए. बरोबर. लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं, याचा. कुठल्या फॉर्म्युल्यानं, या एक्सच्या ठिकाणी एक्सच आला म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही, व्ही झालं. आता डब्ल्यू म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय मांडलंय बघा, डब्ल्यू म्हणजे एक्स रेस टू ए. डब्ल्यू म्हणजे एक्स रेस टू ए. आता लॉगॅरिथमिक आहे का, नाही, मग लॉगॅरिथमिक काढायचे नाही. हा डेरिव्हेटिव्हचा कुठल्या फॉर्म्युल्यात, बेस पॉवर आलाय एक्स रेस टू एन, ए रेस टू एक्स किंवा एक्स रेस टू ए. बघा, बेस व्हेरिएबल पॉवर कॉन्स्टंट त्याच्यात बसतोय. इथं फॉर्म्युला काय, पॉवर खाली वरची पॉवर एक न कमी, त्यामुळं डी बाय डी एक्स ऑफ डब्ल्यू पॉवर ए एक्स रेस टू ए मायनस 1. लगेच कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं, त्याचं. कुठल्या फॉर्म्युलानं, एक्स रेस टू एन. एक्सच्या ठिकाणी काय आला, एक्सच, त्यामुळं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. त्यानंतर आपण पी, पी म्हणजे काय, ए रेस टू ए. लॉगॅरिथमिक आहे का, नाही. का नाही, बघा, बेसला एक्स पॉवरला पण एक्स, बेसला वाय पॉवरला वाय, बेसला एक्स पॉवर वाय, बेस वाय पॉवर एक्स, याला म्हणायचं लॉगॅरिथमिक. म्हणजे बेसला पण व्हेरिएबल, पॉवरला पण व्हेरिएबल, तरच लॉगॅरिथमिक, तरच लॉग घ्यायचे. तसं आहे का, नाही. एक्स आहे का, नाही. वाय आहे का, नाही. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ पी, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय, 0. नक्की कळालं. आता ह्या व्हॅल्यू कुठलं भरा, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर काय बघा, इथं इथं डीवाय बाय डी एक्स म्हणजे काय, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस डी बाय डी एक्स ऑफ डब्ल्यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ पी. हा, नाव डी वाय बाय डी एक्स किती आहे, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस डी बाय डी एक्स ऑफ डब्ल्यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ पी. आता यूचं डेरिव्हेटिव्ह आपण काय काढलंय बघा, यूचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. यूचं डेरिव्हेटिव्ह काय काढलंय, एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय होतं आपलं, ए रेस टू एक्स लॉग ए प्लस डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह काय काढलाय आपण, ए एक्स रेस टू ए मायनस 1 आणि डीपी बाय डी 0. नक्की कळालं. यूचं डेरिव्हेटिव्ह भरलं, व्हीचं डेरिव्हेटिव्ह भरलं, डब्ल्यूचं भरलं, पीचं भरलं आणि इथं काय लिहिलं आपण, डी वाय बाय डी एक्स. नक्की कळालंय का बघा. काय केलं बघा, पुन्हा एकदा, एक जरी बेसला व्हेरिएबल पॉवरला व्हेरिएबल आला की लॉगॅरिथमिक, आणि हे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, इथं डायरेक्ट लॉग घ्यायचा नाही. काल कसं एकटं आलं, मल्टिप्लिकेशन आलं, डिव्हिजन आलं तर आपण डायरेक्ट लॉग घेत होतो. ओके, काय एकटं आलं, मल्टिप्लिकेशन आलं किंवा डिव्हिजन आलं, काय केलं होतं, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं. पण इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही, कारण इथं ऍडिशन आहे मध्ये, आणि ऍडिशनला लॉगला रूल नाही, ते नीट समजून घ्या. रूल मल्टिप्लिकेशन कुणाला रूल आहे बघा, लॉग ए इंटू बी इंटू सी. लॉग मल्टिप्लिकेशन असेल तर रूल आहे काय, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी. दुसरं, लॉग डिव्हिजनला रूल आहे, ए बी अपॉन सी डी. असा असेल तर न्यूमरेटर प्लस मध्ये लिहा, डिनॉमिनेटर मायनस मध्ये लिहा. लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी
मायनस लॉग ऑफ सी मायनस लॉग ऑफ डी. न्यूमरेटर प्लस मध्ये लिहायचा, डिनॉमिनेटर मायनस, आणि मल्टिप्लिकेशन आले तर प्लस, डिव्हिजन आले तर मायनस. पण असा रोल आपल्याकडे अवेलेबल नाही. कुठला? लॉग ए प्लस बी ला रोल नाही. असं लिहिता येत नाही. काय? लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी असं लिहिता येत नाही. मल्टिप्लिकेशनला रोल आहे, डिव्हिजनला रोल आहे, ऍडिशन सबट्रॅक्शनला रोल नाही. म्हणून ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं? सेपरेट लेटर मानायचे. याला यू व्ही डब्ल्यू पी. म्हणजे वाय काय झाला? यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू प्लस पी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय झालं? डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स ऑफ यू, डी बाय डी एक्स ऑफ व्ही, डी बाय डी एक्स ऑफ डब्ल्यू, डी बाय डी एक्स ऑफ पी. आणि यू व्ही डब्ल्यू पी चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढलं. बघा, यू लिहिला फक्त फंक्शन टेस्ट टू फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे म्हणून लॉग न काढला. पण व्ही हा लॉगॅरिथमिक नाही म्हणून डायरेक्ट कॉम्पोजिटनं वापर केला. डब्ल्यू हा लॉगॅरिथमिक नाही म्हणून त्याचा कॉम्पोजिटनं काढलं. पी हा लॉगॅरिथमिक नाही म्हणून सेपरेट काढलं. जेवढं लॉगॅरिथमिक असेल तेवढंच दोन्ही साईडचे लॉग घेऊन काढा, बाकीचे सगळे कॉम्पोजिटनं काढा. लक्षात आलं काय करायचं? अतिशय सोपं आहे. फक्त एकच एक्झाम्पल सांगितलं, असे सगळे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतात. बरोबर? थँक्यू व्हेरी मच.